गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। एषां तेन सान्निध्य जीवां प्रभु स्वाख्यं सुख्यातं ज्ञान प्रताप भगवान श्री रंगनाथ गुराज जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूपात मती न लखे जिही मध्ये लखे सोमय शुद्ध अपार अगदी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवि चंदा वरुण यम सप्ती धने सगणेत ज्या कृपाली सर्वज्ञ को ही धारत मुनि ध्यान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे वो जग जगती लहे सोहम आपे आप ओद चाही चाको सुकृती भजत राम निष्काम तो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। आकारण्य आग्रह वाले शैवादिककू खेद की प्राप्ती। पुन्हा वाचा निवांत मनाने। आकारण में आग्रह वाले बरं शैवादिक खेद की प्राप्ती। शैवादिक म्हणजे महादेवचे भक्त सगळे हा सगळे शैवादिक म्हणजे सगळे आले सगुण भक्त त्यांना दुःखाची खेदाची प्राप्ती होते। जर तत्वज्ञान जर नाही कळलं तर समाधान नाही। याला गुरुजींनी सांगावं आपल्या करता या थोरांनी दाखवलेलं जगात 4 मुख्य विषय त्याचे सगळे घ्यायचे। रामेश शास्त्री विद्वान, नामदेवराय भक्त, चांगदेव महाराज योगी आणि मंडळींचं कर्मठ यांच्या साधनाची शक्ती जर पाहिली तर रामेश्वर शास्त्री जर पाहिलं तर त्यांच्यात मंत्रामध्ये प्रगट होत होत्या। मंत्र म्हणलं वेदातलं युद्ध आहे असं प्रगट होत होतं। नामदेव राय तर त्यांच्या कीर्तनात ते मुलगा उठवला भगवंताने। नामदेवाच्या कीर्तनाचा चमत्कार झाला नाही का तो मुलगा उठवला हे त्याला माहित आहे। हे भक्ती प्रेम म्हणजे सगळं मुक्त पण एवढं करून कमी पडतं हे दाखवायचं आहे ना। आणि चांगदेव महाराज तर का ते गुरुने सांगावं त्यांनी जर असे डोळे झाकले तर त्रिभुवनात डोळे झाकायचे आणि लजू नाही परसकड नाही गोळी घातली तर गोळी लागत नाही नुसते दृष्टीत फेकली तर सगळे जीव मुर्दे जिवंत होत होते असे ते म्हणाले। हरली चांगल्याची आणि मंडन मिश्र तुम्हाला माहित नाही त्याच्याकरता शंकराचार्याला अवतार घ्यावा लागला। त्यांच्या कर्माचा विचार एवढा त्यांच्या घर पक्षी वाद घालत होते वेदामध्ये वेद स्वतः आहे का करताय वेद कुणी रचला आहे का स्वतंत्र आहे वेद अशी चर्चा करणारे मंडन मिश्र हे पण शंकराचार्य पुढे हार खायला लागले। हे का सांगतो तुम्हाला तर सगुण भक्त करणारे किंवा शब्दाच्या रानात फिरणारे किंवा परिच्छिन्न आनंद बघणारे चांगलं वाट असते
भगवंत एका दिशेच आहे, विटेवरच आहे एवढे पाहणारे. रामेश्वर शास्त्री विद्वत्तेशिवाय काहीच खरं नाही असे समजणारे. हे जर परम चेतन तत्व कळलं नाही तर हे सगळ्याला खेद होतं, सगळ्याला चिंता होते. ते कसं, ज्यावेळेस तुकोबाराय ते परीक्षा घेतले, आपलं करतं हे सगळं, मग पायावर डोकं ठेवावं लागलं का नाही, म्हणजे अगोदर खेद होतात. आणि ज्यावेळेस ते मुक्ताबाईने त्यांच्या चांगलं महाराज होतले 6 महिन्यांची जागृती हवा मेलेले मुर्दे उठवायचे. पण मुक्ताबाई आले म्हणजे हे सगळे मेलेले, त्यावेळेस मेलेले माणसं चांगलं पसारून टाकायचे, 6 पुन्हा उठायचे. पण मुक्ताबाई आले म्हणजे दादा हे काय रे असं, म्हणजे बाई त्याग महान योग्य आहे त्याग नाही म्हणून, म्हणजे ते स्वरूप न कळल्यावर खेद कोणाला होतं याच्यावर विषय चालला. बाई हिचं एक योग्य आहे. आणि हे म्हणजे जागा झाल्यावर, देहावर आल्यावर ते वृत्ती हीच काय नाही. हे घेतलं असतं उठारी मोठ देव म्हणे, गेलं उठून पटपट म्हणून श्रीशंकराचार्य होतं हाते, तेही सुरेश्वराचार्य झाले. म्हणजे परमतत्व ज्याला कळलं नाही त्यांना खेद होतं एवढंच. ते कोणते परमतत्व न जाणणारे कोण तसे जगात असामान्य नाही. जगाला यांच्या पुढे सगळ्याला हात टेकावं लागले. मग एक उदाहरण सांगतो गुरुजींचं आणि विषयाकडे येतो. या विषयाच्या संबंधाने बोललो आम्ही. एक म्हातारी आपले सांडगा किंवा वाळून घातले, एक कोणती उंची खा, तिनं फुटकात फाळा वाजवला. गुरुजीने सांगावं, उंट मला माझे कान युद्धामध्ये तोफाचे आवाज ऐकून बधी राहतो तर ठार काय होईल. तसंही बाकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे एवढे असामान्य शास्त्राधिक रिद्धिसिद्धी अधिक कर्माने पशुपशाधिक बोलायचं नाही. ही खेळाला प्राप्त होतं जर तो नाही कळत तर. मग हे प्रपंचिक गुराखी त्याला आम्ही मोज देतात नाही. आता हे तर हात टेकले सगळे, म्हणून हे बाकीचं काय. म्हणून 7व्या अध्यायामध्ये विषय आला, एक ठकले का क्रांत दर्शी. इथे मोठमोठे दर्शनकार ठकले झाले. मनुष्याधिक सगळे लोक खेदाला प्राप्त होतात, म्हणजे दुःखी राहतात. कोण आता सांगितले लोक यांना काय धरायचं, त्याला आम्ही मूळ दिसत नाही, कधीच त्यांना धरलं नाही. याला एकच उदाहरण सांगतो आणि तुम्ही गुरुजींनी सांगा मला. शिववाहतेवर धडक घालत मेंढर घालत नाही. तसं आमचे ज्ञानोबा आहे, तुकोबाराय, नाथ महाराज, निरोबाराय, असं ते म्हणतो महात्मे ते यालाच बोलतात आणि तुमच्यावर केव करतात. विषय पामरावर केव करतात, मोठे घमेंड घालवतात. हरी चांगल्याची भ्रांती कोणाला कळली, चांगले महाराज. यांना काहीच कळत नाही. याने फक्त एकच, आता तरी हाच उपदेश नका करू नका आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा. हे विषय पामराला किती काय साधूंचं वाङ्मय जर कळलं ना, खरंच वेगळं आहे. भूमिका परत झाला. विषय पामरा कसे शिकवतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा.
सकळाचा पाय माझे बंधू. आपल्याला चित्त शुद्ध करा. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी. हे विषय पामर असं करतो. ह्याला आज म्हणून पर्यंत तो जो पण कळत नाही तो पण छेदाला प्रवक्ता. चल मंद प्रज्ञा वाले शास्त्र अभिप्राय को समझे बिना तीन आकारण में आग्रह करे है. याची मंद बुद्धी आहे, त्यांना परमात्माचं साधूंचा विचार पटत नाही. गुणशास्त्रामध्ये ते आग्रह करतात, जरा अभिमान करतात. अरे ऋषी मुनीला झालं नाही, नकाच्या चुंबळी वळलं त्याला झालं नाही, आपल्याला कुठं होतंय का असं म्हणणं आहे. पण इथं आमचे गुरुजी सांगत त्यांना नसेल झाला, तुला नाही होतं, पण आमची शिमडी विक्री काट्यमुक्त झाली. त्यांना नसेल झालं, तो म्हणतो म्हणून तुला तर काय वाईट, त्याला झालं का नाही झालं. तुला ज्या क्षेत्रातलं यथार्थ त्याने सांगा ह्यानं झालं ह्यानं झालं नाही. तुला चालत घेऊन जायची अक्कल नाही, सांगतो ह्याला झालं त्याला होणार नाही असा. कोणाचा आग्रह? मंद प्राज्ञावाले. मंद प्राज्ञावाले म्हणजे ज्याच्या बुद्धीला काही कळत नाही ते आग्रह करतात. और शाल सार में न्यायते परस्पर कलह करे है. आणि आम्ही शाने या न्यायाने एकमेकांमध्ये भांडण करतो. स्त्री के भाई को शाल कहे है. मेहना कोणाच्या? स्त्री के भाई को म्हणजे बायकोच्या भावाला. ते जसे भांडण करतात तसंही, म्हणजे शास्त्र कसं बोलतं हे बी कळलं पाहिजे. ह्याच्या गुरुजींनी सांगा गोड ह्याच्यात. ते कसं बायकोचा भाऊ मेहुणा त्याचं सगळंच ऐकत असत. आता सोडून द्या जुनी गोष्ट, अशी गोष्ट म्हणजे खूप त्याच्यावर त्याचं मोडायचंच नाही. आणि म्हणून असे हे मेहुण्याचे नात्याने असत, बुद्धिमान जे असतात त्याला काही कळत नसतं, पण त्याचं ऐकावं लागतं. म्हणजे परस्परामध्ये भांडणं करतात. कुकर को सारमेय कहे है. कुकर को सारमेय कहे है. कुकर ठीक आहे की त्याचं बरं. कुकर म्हणजे बुद्धिहीन नाही, सारगाडचं सांगायचं हा ठीक. चला कुकर कुत्ता, कुत्ते का मग नीट वाचायचं ना. म्हणजे हे कुत्रे आहेत ना. कोण कुत्रे? कोण कोणाला म्हणे कुत्रे? आता तेवढे मोठे, आणि त्यांना ही पदवी दिली. मेहुणीची पदवी दिली, कुत्र्याची पदवी दिली. शैव अधिक जे तत्व न जाणणारे ते हे कुत्रे म्हणून भांडतात. दृष्टांत को न्याय कहे है. दृष्टांत न्याय करता झालं. हा किसी के साले का नाम उत्फालक था और साले के शत्रु का नाम धावक था. हो, हे दोघं मिळून कोणाचं शाळेत नाव, कोणाचं धावक म्हणजे कुत्रे नाव. इस पुरुष के ग्रह के कुकर का नाम धावक और दूसरे ग्रह के कुकर का नाम उत्पालक था. म्हणजे हे कोणते तरी तामस पुराणे कहा ते ह्याच्यात या शब्दाचा अर्थ मराठी विचार सागरात दादाने लिहिलाय. म्हणजे दोन्ही कुत्रेच. कुत्ते का नाम. और कहा
जिस पुरुष की स्त्री गृह विषय प्रथम आई तब दोनों कुकर आपस में हमसे लड़े. हा आता त्या गृहस्थाची पत्नी आली, तिचा भाऊ बरोबर होता ना, आणि मग ती दोघांची लागली भांडणं. 6. स्त्री के पति श्वशुर अधिक उत्पालक को गाली देवे तो अपने धावक की बड़ाई करे. तब सास स्त्री को यह भ्रांति हुई मेरे भाई को गाली देवे है ताके शत्रु की बड़ाई करे है. तासे दूषित होय के भरता से क्लेश करती हुई. चला पुढे. जैसे तिनके अभिप्राय जाने विना समान संज्ञाते भ्रम करी के स्त्री ने क्लेश किया, तैसे वैष्णव ग्रंथन में शिवादिक नामते कार्य ब्रह्म की निंदा करी है. इस अभिप्राय को नहीं जानी के शैवादिक दुखित होवे है और विष्णु नामते कार्य की निंदा को नहीं जानी के वैष्णव दुखित होवे है. दोन्ही याची बहीण मेवणीची दोघांची भांडणं लागले. हेच पण त्या भांडणाचं कारण काही कळत नाही म्हणून ती बाई जशी दुःखी झाली, त्याप्रमाणे विष्णूची निंदा करणारे शास्त्र शैवाचं, विष्णू शास्त्र शिवाची निंदा करणारे हे दोघंही तात्पर्याने जाणल्यामुळे दोघं दुःखी झाले, तर दोघंही भांडतात. और सकल पुराण का यह अभिप्राय है कारण ब्रह्म उपास्य है, हो, कार्य ब्रह्म त्याज्य है. हा आता सगळे मग ते शैव संप्रदाय असो किंवा वैष्णव संप्रदाय असो, कारण ब्रह्माची उपासना करायची आणि कार्य ब्रह्म त्याज्य आहे. आता कार्य ब्रह्म कोणतं, कारण ब्रह्म कोणतं, तर वैष्णव पुराणामध्ये विष्णूला कारण समजलं, बाकी त्याला काय समजलं, मग कार्य असणं ते त्याज्य असतं. तसं इकडं शैव संप्रदायामध्ये शिवाला कारण समजलं, त्याचे बाकी कार्य त्याला हे समजलं, त्याज्य समजलं. म्हणून सारगराटोने कार्य कारण भाव कळल्यावर, कारण कळल्यावर त्यांचा वाद होत नाही. जसं त्या बाईला दोघांचं वर्म कळलं नसवलं, ते दुःख झाली, त्याप्रमाणे हे जे शिवभक्त किंवा विष्णू भक्त परस्परामध्ये भांडतात, त्याचं कारण काय, तर कारण ब्रह्म न कळल्यामुळे कार्याचा विचार करतात म्हणून भांडतात. मग त्यात गणपतीचे भक्त आले, सूर्याचे भक्त आले, देवीचे भक्त आले. माया विशिष्ट चेतन कारण ब्रह्म कहिये है. माया विशिष्ट चैतन्य ईश्वर त्याला कारण ब्रह्म म्हणावं. मायाकृत कार्य विशिष्ट चेतन कार्य ब्रह्म कहिये है. माया विशिष्ट चैतन्य जे जग निर्माण केलं, कारण जे देवता निर्माण केलं त्याला कार्य ब्रह्म म्हणावं. त्याला दर्शन सांगत होत त्याला. सांगतो की माती आणि घट कार्य आहे का नाही, माती कार्य आहे का नाही, मग माती ज्याला कळेल त्याला घटाबद्दल काही वाटत का. तसं महाविशिष्ट चैतन्य असणारा ईश्वर, तो ईश्वर या जगाचा करता, आणि त्या महाविशिष्ट चैतन्यापासून ते त्रिभुवन झालं. त्रिभुवनामध्ये त्याचे एक स्वर्ग सप्त पाताळ त्या ईश्वराने केलं, त्याच्यामध्ये त्या क्षत्र त्या देवता निर्माण केलं. म्हणून ते न कळल्यामुळे कैलासाचे शिव त्यांना वाटतं की विष्णू असा, विष्णूच्या भक्तावरचा शिव असा, हे कारण ब्रह्म न कळल्यामुळे. जसं त्या बाईला दोघं मालक आणि ही दोघं भांडतात, हे जसं त्यांना कळलं नाही, ते दुःखी झाली ती बाई. तसा हा जीव किंवा विष्णू भक्त किंवा शिवभक्त शास्त्रामध्ये त्यांची निंदा केलेले कार्य ब्रह्माचे हे त्यांना न कळल्यामुळे, कारण ब्रह्म न कळल्यामुळे हे दोघं परस्परामध्ये भांडतात, म्हणजे एकमेकांना नाव ठेवतात. हे तुम्हाला काय, आम्ही पंढरीचा ह्याच्यामध्ये रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य इतके भयंकर कट्टर तपस्वी, त्यात विचारू नको. त्याच्यात एकाचे तांबे रेग हे रामानुजाचार्य, एक काळे रेग हे मध्वाचार्य, असे त्याचे खुणा.
पण ह्यांचा आचार खूप चांगला, आचाराला जोड नाही, पण परमतत्व न कळल्यामुळे भांडतात. चला, यही अर्थ भारत की टीका में आरंभ में लिखा है. हाच विषय भारत पुराण जे असणारे व्यासांनी केलेले त्याच्यामध्ये हा विषय लिहिला. म्हणजे कारण ब्रह्म म्हणजे अधिष्ठान कळल्याशिवाय समाधान एवढंच. ते विष्णूचा भक्त असेल, विष्णूचं स्वरूप न कळल्यामुळे, शंकराचा भक्त असेल, शंकराचं स्वरूप न कळल्यामुळे, एक साकारच ईश्वर आहे किंवा एक साकारच विष्णू आहे, असे ज्याची बुद्धी त्यांच्या भांडणं होतात. भांडणं म्हणजे काय? एकमेक निंदा. और सारे वेदांतन का यही सिद्धांत है. हा, आणि सगळे जे वेदशास्त्राचा असा सिद्धांत की कारण कळल्यावर वाद नाही, कारण नाही कळलं की वाद आहे. वाद म्हणजे कोणी निंदा, इतकी निंदा विचार नको. चला, पण आमच्या माऊलीनं एका चरणात सगळे आले, हरिपाठच वादच मिटला. ते चरण लक्ष आलं तर हरिपाठच आहे. चौविधीचा शयशास्त्री कारण 18 पुराण, मग कारणाचा विचार केलाच नाही. तसं कारणाचा विचार करा. परमार्थामध्ये काय परमतत्व कोणतंही कळावं, आणि प्रपंचाचं दुःखाचं कारण हे कळावं. प्रपंचाचं दुःखाचं कारण कळत म्हणून दुःख नाही होत नाही, आणि परमार्थाचं मूळ कारण कळत म्हणून सुख मिळत नाही. कारण कळत काम भागलं, असं नेहमी गुरुजींनी सांगा. प्रपंचाचं कारण काय? अज्ञान, हे दुःखाचं मूळ आहे. परमार्थाचं कारण काय? सुख स्वरूप आपण नाही, हे कळत म्हणून दुःख आहे. तुम्ही शास्त्राच्या दृष्टीने, साधूच्या दृष्टीने, तुकोबा जाणून बरायच्या विचाराने त्याने काय सांगितलं सांगतो तुम्हाला. देवाचे बरे, देवाचे बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. कळतं काही तुम्हाला? काय म्हणते? स्पष्ट म्हणते का नाही? देवाचे बरे, देवाचे बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. तुम्हीवर महत्व आहे. मग तुम्ही ही देव ह्याला सोडून बाकीकडे देवाला जाता म्हणजे सुकून मिळत नाही. थोडं जरा चर्चा करू, मग चिंतन करू. 4 धाम, सगळं भारतातले सगळे तीर्थ, जेवढं भारतात तीर्थ 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या, हे सगळे जातात तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला जाऊन चुकीचं नाही, पण तिथं कळत नाही म्हणून दुःख आहे. जाताना पैसे खर्च, शरीराला त्रास, जेवणाची फजिती, राहण्याची फजिती, इतकं जेवण करून इथं येऊन बी काही समाधान नाही. सांगतात आम्ही 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या, 4 धाम केलं, सगळं केलेलं चांगलं रे, पण समाधान का नाही. कारण साधू संतांनी तीर्थयात्रा केली, सुखे तीर्थयात्रा गहू, वाचे गाव हरिनाम, हे सगळ्या साधू संतांनी सगळं तीर्थयात्रा केली, पण वाचे गाव हरिनाम. तुम्ही तीर्थयात्रा करता प्रपंचातले म्हणून तिथं चालू आहे, त्याच्यावर समाधान आहे. पैसे जातात, फिरायला त्रास होतो, आजारी पडावं लागतं, वाया लागतं. वर बकळलं तर ठीक आहे, हे काम आहे सांगितलं कुणा ठेव ऐकायला नको. विषय लक्षात ठेवायचा आहे, एवढं करून उपयोग नाही. करताच तीर्थातून अहंकारची प्राप्ती हो, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढते. विधी निषेध अभिमान, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढते. म्हणून ऐसे मार्ग सोडले नाना परी. निळोबा सांगतात अशा अनेक प्रकारचे नाना करता योग अभ्यास, रिद्धी सिद्धीची करता तो ते काम क्रोध खवळती, तपश्चर्या केली काम क्रोध खवळतात.
योग याग केले रिद्धी सिद्धी आली हे अभंग केल्याबरोबर सगळ्या साधनाची व्यावृत्ती केली. आता गावळून गीते नाचो हा संसार, संसाराला संसार पान द्यायचं, गीतेमध्ये भजन करायचं, भगवंताचा आनंद करायचा. हे बाकी सगळे व्यावृत्त आहेत. तेव्हा आता याच्या पुढे जाऊ आपण. 4 धाम केले, 12 ज्योतिर्लिंग केले, सप्तपुऱ्या केल्या, जन्ममरण चुकले. जन्ममरण कशाने चुकल सांगा. जोपर्यंत जन्ममरण चुकत नाही तोपर्यंत तुम्ही केलं फुकट जातं. तुम्ही काय ज्ञानेश्वर होता. ज्ञानेश्वरीचं 17व्या का 18व्या त्यामध्ये हे सगळं प्रकरण आलं. मोडन सुरती दुराग्रह वाढून मग अश्वमेध कोटी केजे, प्रत्येक भरून रत्नदान केजे. परी प्रत्येक रत्नदान केलं तर लाभ होत नाही. आणि एक अंगुष्ठ 1000 वर्ष तपश्चर्या केली लाभ नाही का, हे जो पण लक्षात नाही तोपर्यंत असं आहे. हे करू नका असं नाही. तीर्थयात्रा करा, दान धर्म करा, हे सगळं करा. अरे धर्म करा, त्या धर्मात भगवंत राहतो. धर्म पांडवांनी केला अंगी देव राबवला, असा धर्म करा ना. काय विस्तार माझा झाला कर्म चुकल्यामुळे. शिव विष्णू भक्त निंदा करतात, विष्णू शिवभक्त निंदा करतात. वर्म न कळल्यामुळे. वर्म काय कळलं नाही, कारण ब्रह्म कळलं नाही, कार्य ब्रह्म कळलं. आणि कार्य ब्रह्मचा रात्री विषय झाला उपलक्षणाच्या दृष्टीनं. उपलक्षणाच्या दृष्टीनं कसं का उपलक्षण कसं म्हणावं, कधी असतो कधी नसतो. कधी असतं कधी नसतं. ठीक, एवढ्या भागात नाही आम्हाला आणखी पटवून द्या. तुम्हाला जो विषय पाहिजे त्याचं ज्ञान करून ते सगळ्यांनी वेगळं करून देत आहे. आणि कधी असतं कधी नसतं. त्याला दर्शन कोणता कावळ्याचा. कावळा त्या देवदत्ताच्या देवदत्ताचं घर कुठे म्हणजे ते कावळा बसलेलं. आणि गोष्ट करेल त्या कावळ्याने देवदत्ताचं घरात ज्ञान करून दिलं, पण काही कावळा असं नाही. तसं इकडं आता तुम्हाला कारण ब्रह्मज्ञान कोण द्यायचं, मग ते विष्णूचे लक्षात ठेवा किंवा शिवाचं लक्षात ठेवा. आणि ते कधी असतं आणि कधी सांगा ना. आता रामकृष्ण कुठे आहेत. रामकृष्ण हरी तुम्ही भजन करता, गोष्ट खरी आहे, भजन करून चुकीचंच आहे. पण रामकृष्ण हरी ज्याचं भजन ते कुठे नव्हते का. यादवाचा पर एक गोपाच बघा, तो भोवतच खेळ खेळला रे. लहान थोर आगे मारून खेळच उडून गेला रे. यादवाचा म्हणजे कृष्ण फार मोठा जबरदस्त होता. तो बहुतच खेळ खेळला, पुष्कळ मोठा प्रपंच दाखवला करू. मग त्यांनी लहान थोर आगे मारली, खेळच उडून गेला. खेळ्यामध्ये हनुमान शहाणा, खेळ्यामध्ये हनुमान खूप शहाणे. आणि त्यांनी लंका जाळली. हे खेळ आहे. आणि ही जीवनमुक्ती प्राप्त झाली, ही खेळ करत नसतो. जीवनमुक्ती प्राप्त झाली, मी अंतःकरणाचा द्रष्टा आहे, अंतःकरण मिथ्य आहे असा ज्याचा निश्चय झाला त्याचं नाव जीवनमुक्त. आणि अंतःकरण ज्याचं मिथ्या ठरलं त्याच्या खुणा कोण आहेत, त्याची चाचणी कोण नाही. जीवनमुक्त शब्द उच्चार करता येतो, अंतःकरणाचा द्रष्टा ही सांगता येतं, पण त्याचं कस असायचे. म्हणून शास्त्रकार भांडतात एकच कारण कळलं नाही म्हणून. त्याला दर्शनाची बाई खेदाला का प्राप्त झाले, मेहण्याचे आणि मालकाचे भांडणे झालेत म्हणून तिला खेद प्राप्त. पण भांडण्याचे कारण काय कोणास ठाऊक. याचं एक कुत्र त्याचं एक हे कुत्र. आता त्यावर कळलं नाही म्हणून गुर 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 करतात. तसं हे तुम्हाला प्रसंग माहीत नाही ते का. तुम्ही शास्त्रीय पंडिताच्या इथे जा.
उत्तर मीमांसा की प्रमाणता और की अप्रमाणता. म्हणून उत्तर मीमांसा असणाऱ्या व्यासन केले शास्त्र ते योग्य आहे आणि त्याला सोडून बाकी सगळं अयोग्य आहे. म्हणून तर अलीकडे आपण तुकोबारायाच्या अभंग, तुकोबारायाच्या नावाखालून केलेला अभंग, तुकोबारायाच्या नावाखालून केलेला अभंग त्याच आहेत आणि तुकोबारायाचे अभंग ग्राह्य आहे. जसं व्यासाचं ब्रह्मसूत्र ही व्यासांचं उत्तर मीमांसा ही मान्य आहे आणि बाकीचं सगळं अमान्य आहे. चौपाई. शुभ संतति सुनि सूतके बेना, उपजो जिय में किंचित चैना. पुनीति न प्रश्न कियो निज पुतहि, शास्त्र परस्पर कहत असुतहि. टीका. पुराण में विरोध शंका के नाशते चैन कहिए सुख हुआ, और षट शास्त्रन की परस्पर विरोध शंका मिटी नहीं, याते किंचित चैन हुआ, सर्वथा नहीं. असूत कहिए विरुद्ध कहे हे. म्हणून पुराणाचा संशय निवृत्त झाला. म्हणजे शैव लोकांचे हे वर्मुख सांगितलं, वैष्णव लोकांचं वर्मुख सांगितलं. वैष्णव लोक आणि शिव लोक ते कार्याचं पाहून एकमेकांची टीका करतात, पण कारण जर कळलं तर टीका होत नाही, भांडणं होत नाही. आता यानंतर हे ऐकून त्याला सुख झालं, पण शास्त्रामध्ये जे काही विरोध आहे, शास्त्र सहा शास्त्र कोणतं? उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग, पतंजली हे 6 शास्त्र आहेत. त्या शास्त्रामध्ये तत्वाचा थोडासा फरक आहे, तर हे फरक पाहून किंचित दुःख झालं. चौपाई. तीन में सत्य कौन सो कहिए, जाको अर्थ बुद्धि में लहिए. त्याच्यामध्ये सत्य कोणतं, खरं कोणतं शास्त्र आहे की ज्या बुद्धीमध्ये तो अर्थ कळल्यानंतर समाधान होईल. तर्कदृष्टी सुनी निजपितु बाणी, बोले वचन तू परम प्रमाणी. आता मुलगा बापाला सांगतो, सुख संतती त्याचे वडील आहेत, तर्कदृष्टी त्याचा मुलगा आहे. ते बापाचा प्रश्न ऐकून त्याला समाधान वाटलं, वडिलांनी चांगले बोलले, म्हणून आता तो तर्क नावाचा मुलगा, तर्कदृष्टी नावाचा मुलगा वडिलांना काय बोलतो ते ऐका. उत्तर मीमांसा उपदेशा, वेद विरुद्ध न जामे लेसा. म्हणून वेद उत्तर मीमांसाचं ज्ञान सांगितलं. आणखी काय? उत्तर मीमांसा उपदेशा, उत्तर मीमांसाचा उपदेश केला, तत्वज्ञान सांगितलं. वेद विरुद्ध न जामे लेसा. आणि वेदाचा विरोध नाही जाणं समजा. म्हणून वेदाचा विरोध नसतं, वेदाचा विरुद्ध अर्थ करायचा नसतो. शास्त्र पंचते वेद विरुद्धम, याते जानहु तिनहि अशुद्धम. म्हणून वेदाच्या विरोधात जे 5 शास्त्र आहेत चुकीचे आहेत, म्हणून ते अशुद्ध आहेत, म्हणून त्याला काही समजत नाही. का बरं सांगतो तुम्हाला. वेद काय म्हणतो? ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. शास्त्र काय सांगतंय? काही शास्त्र काय जगाला सत्य म्हणतं, काही शास्त्र काय जगाला सत्य म्हणत नाही. म्हणजे यांच्यामध्ये वाद आहे, म्हणून ही अशुद्ध आहे म्हणून जात टाकून. किंचित अंश वेद अनुसारी, लखी बहुग्रहत मंद अधिकारी. आता किंचित काहीच शास्त्रातलं वेदानुसार विषय आणि ते मंद अधिकाऱ्यांनी त्यांनी जाणलंय झालं. नाहीतर उत्कृष्ट अधिकारी वेदाच्याच विचाराने काम भागतंय आणि त्याच्या खालच्या अधिकारी शास्त्राच्या विचाराने काम भागतं. पण शास्त्रामध्ये काही ग्राह्य आहे, काही त्याज्य आहे. ते कसं? आता उगाच सांगतो. मागचा विषय हे हा ग्रंथ ना जसे उजळणीचे धडे पाठ पाहिजे तसं पाठीमागचा पुढचा विषय लक्षात पाहिजे, म्हणजे विषय कळतो. आता सांख्यशास्त्र प्रकृती पुरुष सांगणारे त्याने आत्मा नाना मानले, आणि नैयायिक गौतम म्हणले त्यांनी आत्मा नाना मानले, पण एकाने नाना म्हणून जड मानले, एकाने नाना म्हणून चिद मानले. मग इथे गुरुजी सांगायचे, सांख्याला सांगायचं नाना मान नका आणि नैयायिकाला सांगायचं जड मान नका, 2 चीज एकच आहे असं होतं त्याचा. पण हे विचारवंताला कळलं, आणि हे जर कळलं तर सर्व गोडी शास्त्र निवडे
सर्व सुखाची आवड आहे, ब्रह्मसुखाची इच्छा जर 6 शास्त्राचा विचार कर. 6 शास्त्र म्हणजे काही घ्यायचं आणि काही टाकायचं. टीका. हं. यद्यपि षटशास्त्रन के कर्ता सर्वज्ञ कहे है. हं. सांख्य का कर्ता कपिल, हं. पातंजल का कर्ता पतंजलि, हं. शेष का अवतार, हो. न्याय का कर्ता गौतम, हं. वैशेषिक शास्त्र का कर्ता कणाद, हं. कन्निभूक हा कनाद हा. पूर्व मीमांसा का कर्ता जैमिनी, हो. उत्तर मीमांसा का कर्ता व्यास. हं. इन सबन का महात्म्य प्रसिद्ध है. हं. याते इनके वचन रूप शास्त्र भी सारे समान प्रमाण चाहिए. हं. तथापि सर्व वाक्यन में प्रबल प्रमाण वेद वाक्य है. हो. आता हे 6 शास्त्र आहेत. 6 शास्त्राचे कर्त्याचे नावं सांगितले. हे प्रबल आहेत, हे तपस्वी आहेत. तथापि तरी पण काय तरी पण वाचा. सर्व वाक्यन में प्रबल प्रमाण वेद वाक्य है. म्हणून यांच्या प्रमाणामध्ये, यांच्या शास्त्राच्या प्रमाणामध्ये सगळ्यात प्रमाण म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ प्रमाण जर असलं वेदवाक्य. आणि वेद वाक्यानुसार ज्याने अर्थ केला ते अर्थ बरोबर, आणि वेदाच्या विरोधात केला ते बरोबर नाही. म्हणून आमचं तुकोबराचं वाक्य, वाचा बोलू वेद नीती केली सांगते ते, हे वेदानुसार बोलले. वाचा बोलू वेद नीती म्हणजे वेदाचा जो निर्णय हे संतान केला, हे वेदानुसार आहे. नाहीतर याच्या विरोधात बोलले ते चुकीचं आहे. याला एक आमचे गुरुजी सांगायचे, संप्रदाय कीर्तन करणारा आणि संप्रदाय रहित कीर्तन करणारा, अभंगानुसार बोलणारा आणि अभंगाच्या बाजूला बोलणारा, तसं ते गुरुजी सांगावं. काय म्हणतात महाराज, आणि याच्या मी या आज अभंग या विषयावर आज बोलणार आहे, संप्रदायाच्या बाजूला आहे. मी आज या अभंगावर बोलणार आहे, समजायचं बरोबर नाही, चल बाजूला हो. याला दृष्टांत द्यावा गुरुजींनी. आईच्या मनोगताप्रमाणे सेवा आईची करावी, तर तुझ्या मनोगताप्रमाणे आई म्हणून आईची सेवा करावी. याचे वेदानुसार कसं, आईचं मनोगत जाऊन आईची सेवा करावी, तिचा आशीर्वाद आहे. तू आई मानतो आणि तुझ्या मताने सेवा करतो, तिला लागते दूध तू देतो तिला चहा, कसं जमू? तसं वेदांनी जे सांगितलं त्यानुसार बोलावा. याचं वेदाने सांगितलं तू मध्ये घुसवतो, हे चुकीचं आहे. या शास्त्रामध्ये वक्त तात्पर्य आणि श्रुती तात्पर्य, वक्त तात्पर्य चुकीचं आहे आणि श्रुती तात्पर्य अनुकूल आहे. याला दुसऱ्या भाषा सांगतो, अभंगानुसारच बोलावं ते योग्य आहे, अभंगाच्या बाजूला बोल अयोग्य. मग ते किती असो, अभ्यास करणार भाविकाला काय वेगळीला सारखं महाराजांसारखं काय सांगितलं, लईच महाराज चांगलं सांगितलं. काय तुला कळतं रे महाराज काय चांगलं हो ना, काय ते महाराजांनी चांगलं कीर्तन केलं, काय केलं, सगळे वेदाच्या विरोध बोललं ना, काय केलं. शहाण्यालाही कळत असतं. आता कृष्णा गुट्टे चांगला बोलला, ते नवले महाराज बोललो पण बाजूला गेला. ब्रह्मरसगी काढा याच्यावर जीवनमुक्ती सांगायची की नाही, गेला सगुणाकडे, कळतं का हे? आणखीन कोण, चला जाऊ दे. काय हे का तर इतकं बिनचूक समजूत झाल्यानंतर आनंद भोगता येतो, हे कारण आहे. बिनचूक समजूत झाल्यानंतर आनंद भोगता येतो. याला तुमचा विषय घेऊ. तुमचा बिनचूक अभ्यास झाला, पैसे न द्यायचं मास्तर आलं, त्याला कोण प्रतिबंध करील? करील कोणी प्रतिबंध? अभ्यास करता पैसे देऊन पास झाला, सगळे लोक त्याच्या पुढे उभं राहत नाही. हा
जो खरा आहे त्याच्या पुढे वास्तव उभा राहत नाही, तेच बोंब आहे. काहे ते वेद का करता सर्वज्ञ ईश्वर हे. मग वेद कोणी केले? ईश्वर तो कसा आहे? सर्वज्ञ. हा, सर्वज्ञ म्हणजे गुरूंची आठवण रे. तुम्हाला नाही सांगत मी, माझ्या गुरुची आठवण मी सांगतो. ज्याच्या हातून तुझे कार्य गेलं त्याला त्याचं ज्ञान असतं. ज्याच्या हातून जे कार्य गेलं त्याला त्याचं ज्ञान नसतं. असं. आता शेतकरी, खास आहाराचा शेतकरी, त्याला बरोबर जमिनीचा कस कळतो. आम्हाला नुसती काळी माती दिसते, का त्यात ज्ञान नाही. आणि ज्याचं आयुष्य त्या शेतीत गेले त्याला त्या मातीचा कस, माती काय पिकं ते सगळे त्याला कळतं. म्हणजे ज्याच्या हातातून जे कार्य गेलं त्याला त्याचे ज्ञान असतं. आणि ज्याच्या हातातून जे कार्य झाले त्याला त्याचं ज्ञान असतं. लोकं लांबून काय करायचं ते खरं नसतं, तसं नसतं. म्हणून हे तरी वाक्य लक्षात ठेवा, ज्याच्या हातातून जे कार्य गेलं त्याला त्याचं ज्ञान असतं. ताकेविषयी म्हणून ईश्वर सर्वज्ञ, ईश्वराने वेद निर्माण केले. ईश्वर कशाला म्हणायचं? आता त्याला केले विषय माया विशिष्ट. मग म्हण ना, काय होतं का? पाप होतं काय? माया विशिष्ट चैतन्य ईश्वर म्हणून, आणि तो असा ईश्वर त्याने वेद निर्माण केलं. मग ईश्वराने वेद निर्माण केलं बिनचूक राहत आहे. शास्त्रज्ञ जे आहेत हे वेद व्यास सोडून बाकी सगळे काही अंशात बरोबर काही अंशात चुकले. आता सांख्याने आत्मा असं मानलं, पण प्रकृती खरी म्हणलं, कार्य खोटं मानलं. मग ते इतक्या अंशात चुकले. म्हणजे अर्धे नास्तिक ना अर्धे आस्तिक. हो, चला. परमार्थ संप्रदायपूर्वक डोळे पुरुषाच्या संप्रदायपूर्वक चिंतन केलं तरच बिनचूक तत्वज्ञान होते, नंतर होत नाही. काहीतरी मिसळ राहते. त्याला गुरुजी सांगत आहे, आईच्या दुधावर काय जगून काही पावडरच्या दुधावर जगले. आईचं दूध आहे, पण प्रसंग पावडर दूध पिलं, त्याच्यामुळे दोघं बरोबर. आईच्याच पाण्यावर जगा तो खरा. ह्याला माऊली म्हणते. झालं आईच्या पासून काढायची शीत जीवनी वाढायची, नाही सुरती परुची माऊली जगा. अरे आईच्या पासून आई सुरती माता ही नाही शिकते. आई म्हणजे जन्म मरण. आई हित आहिता म्हणजे यात हित नाही. असं हित नाही ते कोणतं? जन्म मरण. जन्म मरण पण पुढचा व्यवहार का त्यात सुख आहे? ज्याच्यात सुख नाही ते आहेत आहे. मग मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे चुकीचे आहेत. आज तर इतकं माऊलीन लिहिलं, दुर्बुद्धी कुणाला म्हणावे? ते दुर्बुद्धी म्हणणे माऊली सांगते स्वर्गाला जाणारे लोक ते दुर्बुद्धीचे. काय झालं काय माऊलीचे शिकवलं? स्वर्गाला जाणाऱ्याला जर यज्ञ याद करणाऱ्याला जर दुर्बुद्धी म्हणले, कुठे लावायचं? जीवाचे मुंडकं मोडणाऱ्याला काय म्हणावं? त्याचं नाव घेऊन निघावं. यज्ञ याद करणारे, तीर्थयात्रा करणारे, दान धर्म करणाऱ्याला दुर्बुद्धी म्हणते. म्हणून एकच घेऊन सांगावा, संसारिक बुद्धीचा विषय परमार्थ नाही. आसुरी संपत्तीचा परमार्थ. परमार्थ बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. बहुत सुकृती, ज्या सुकृतामध्ये ज्या पुण्यामध्ये पापाचा लेश नाही, याला एकच गुरुने दृष्टांत द्यावा. भांड्यावर दूध आहे, त्याचं एक लगीचं छन पडलं तर उपयोगाला होतं का? तसं यज्ञ केला, जप केला, ब्रह्मचारी राहिला, नीट वागला, पण देह बुद्धी गेली ही बोंब आहे.
असं आहे. काय होतं कीर्तन केलं म्हणून? कीर्तन करणं चुकीचं नाही, हेतू चुकीचा आहे. काय होतं शास्त्र वाचलं? शास्त्र वाचलं चांगलं, पण हेतू चुकीचा आहे. हेतूवर गोष्ट आहे सगळी. चला ना, तुम्ही लांब घेऊ त्यांना कारण हे सगळं बाळ कुठं पाजलं गुरु सगळ्या क्षेत्रातलं. म्हणून वेद मार्ग मुलगी त्याच मार्ग चालू. वेदांनी जे मार्ग सांगितलं त्याच आम्ही मार्ग चालू. वागावं कसं वेदन सांगावं, बोलावं कसं वेदन सांगावं, अनुभव कसं वेदन सांगावं. आणि वेदन सांगितलं त्याचप्रमाणे जसं आईने सांगितलं तसं लेकरांनी वागावं. तर त्या आईचा आशीर्वाद म्हणून कल्याण होईल. तसं ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितलेलं तसं वागावं. ज्ञानेश्वरी पाठ आहे, पण ज्ञानेश्वरी काय सांगितलं तर गाथा पाठ आहे, पण तुकोबारांनी काय सांगितलं हे कळत नाही. असंच आहे. त्या आम्हाला प्रत्यक्ष बोलू सवय. एखाद्या वर्ष माणूस नाराज होईल म्हणून काहीच बोलत नाही. आपलं चालत पर्याय शास्त्र बाजूला जायचं नाही, पण पर्याय सांगते सवय राहायचं नाही. नाही काय नाही. ज्यावेळेस आम्ही तुम्हाला हाताला धरून शिकू त्यावेळेस तुमचा खरा अधिकार आहे. असं आहे. नाही तर मग ती लहान मुलाच्या हाताला धरून चालावं लागतं. त्याने आपल्या हाताला धरून चालायचं, आपण त्याच्या हाताला धरून चालवा, आणि आपल्या हाताला धरून चालणार तो शाळा. किंमत शंभूच्या हाताला धरून तो चालत नाही, शंभू तुमच्या हाताला धरून चालतो त्यावेळेस शाळा, आणि तुम्ही त्याच्या हाताला धरून चालतात त्यावेळेस तो न कळणारा. तसं शास्त्र सांगायचं, लहान मुलाला कसं सांगायचं, आणि हाताला धरून तर त्याला कसं सांगायचं. त्याला सांगायचं त्याच्या जवळ चालतं, हे तुझं चुकले, हे असं चुकत असल्यावर कसं केलं होतं. काय कळत नाही. मग असं न कळलं काय लोक म्हणजे आम्हाला देव भेटले तो आम्ही आज चालू गेलो उठून. आमचं काय चाललं, गेलो उठून वेळ चालला. म्हणजे एक वेद शान आहे, वेद व्यासाचं म्हणणं बरोबर, बाकीचे 5 जण चुकले. काय येऊ शकता. टाकेविषयी भ्रमसंदेह विप्रलिप्सा दोष संभवे नाही. मग त्यांच्या जे बिनचूक आहे त्याच्या ठिकाणी कोणता दोष संभवत नाही. भ्रम संदेह विप्रलिप्सा. भ्रम पुढं भ्रम संदेह, संदेह म्हणजे संशय. विप्रलिप्सा, विप्र लबाड. लिप्सा विप्रलिप्सा म्हणजे लबाड बोलणं. कर्ण पाठव आकरणामध्ये दोष. विप्रलिप्सा कर्ण पाठव भ्रम हे न कळण्याचं असतं. विप्रलिप्सा म्हणजे लबाड बोलणं. कसं सिद्धांत पुन्हा जग खोट आहे खरं नाही. नाही का जगच नाही. जग नाही ना. आई बाप तुला आहेत का नाही. मग आमचं बोलणं माझं आहे. बरं सुख दुःख आहे का नाही. जन्म मरण आहे का नाही. मग हे सगळं निश्चित ठरलं का ऐकलेलं सांगायला आपलं ऐके म्हणून तुला वाढत आलं कधी. तुम्ही तर म्हणत मी अनुभवानं सांगतो. मग अनुभवाचा आम्हाला बोलत येत नाही. मग आता समजा हे शास्त्रच संस्कार, शास्त्राचा विसर्ग जर आनंद जेवढा होतो तर शास्त्र आत्मरूप झाल्यावर काय आनंद होतो. म्हणून आनंदाकरता समजूच लागते, बाकी काही गरज लागत नाही. साधूंचं जे बोलणं आहे ते कळावं. ज्ञानोबा राहायचं तर कोणाच कळावं. नेहमी विषय असतो आमचा ज्ञानदेव म्हणून पाहता. ठीक आहे.
पुढं काय तो वाटतंय काही ज्ञान देऊन पाहता पाहिजे स्वप्नीचे दिले हे अरे हे स्वप्नवत आहे जग हे मध्यम अधिकाऱ्याला आहे हो उत्कृष्ट अधिकाऱ्याला जगच नाही तर म्हणून काय ज्ञानावर आहे म्हणतात काय म्हणतात ज्ञानावर वांजेच्या मुला कैसी जन्मपत्रिका वांजेच्या मुलाला जन्मपत्रिका आहे का आकाशाला फुल आहे का सस्याला शिंग आहे का ही शानेला आणि त्याच्या खाली आले रजी सर्पाकारे भाषेले जगडंबर हे मध्यमाधिकारी अरे बाबा हाय पण खोट आहे कल्पना आहे आणि हे जर नाही कळलं तर मग काय उपयोग नाही मग विवर्त जर नाही कळला तर मग जगच खरं वाटलं काही कळलं नाही साधू संतांच्या विचारांनी झालं रजी सर्पाकारे भाषेले माऊली दोराच्या उर्गा गांगा मेळीचा प्रकार तो सणच तुझा वाव दोरा त्या ठिकाणी सर्प भासला त्याला मारण्याकरता आणा दांडा आणा कोराडे का हा नाही मग ती खरं वाटलं म्हणून पण त्याला काही उपयोग आहे का तसं सिद्धांत लई गोष्ट तसं जग मिथ्या आहे आणि त्याला कर्म करायचं कोण कळ आहे म्हणून मिथ्या समजून व्हावी आणि मिथ्या समजून होण्याकरता अभंग माऊलीचा लक्षात ठेवा काय वेगळाची भावली हा वेगळे भाऊ आवर सावली जाईल कुणाचे गंग कुणाचे मायला कुणाचं म्हणजे आत्म्याचे का जीवाचे जीव सिद्ध नाही आत्म्याचे एसाची ओळख सारंग एसाच्या आलं ओळख सारंग वा तिथं विवर्त कळत तर हे अभंग लागतो विवर्त नाही कळत तर अभंगच लागत नाही आणि त्याला रज सर्प त्याला दृष्टांत ज्ञानदेवाने पाहता पाहिजे स्वप्नाचे ही व्यवस्थाच आहे ज्या काली स्वप्नात म्हणजे तो त्या काळी तो स्वप्नाचं प्रकाशक आहे तो स्वप्नाला जाणणार आहे हो पण स्वप्नाचं प्रकाशक आहे साक्षी आहे न कळेवर स्वप्न अंगावर येतं माणूस रडतो हसतो कारण स्वप्नच मी आहे असं वाटतं ना स्वप्न माणूस भेदतिरेपणा बोलतो स्वप्नात तो नागपाठची मागं लागला याचीच भावना झाली की त्याचं ऐकाय मग ह्या भावना झालं तो त्याचा ओळखतो का नाही त्याला जाणतो का नाही मग ही जाणीव न जाणल्यामुळे स्वप्न अंगावर आलं न कळल्यामुळे अंगावर आलं तसं देहादिक जगत मिथ्या आहे नाशवंत आहे असं न कळल्यामुळे सगळं अंगावर आलं सांगा की स्वप्नातलं माणूस मेलो त्याचा दिवस घालायचं का रडत बसायचं स्वप्नातला माणूस मेला त्याचा दिवस घालायचं का रडत बसायचं आणि ही जगत विषय स्वप्न आहे काय अरे जर नीट ऐका ज्ञानोबर आहे म्हणतात त्रिभुवन तुझं अज्ञान रूपी झोपेचं कार्य आहे तो अज्ञानात झोपलास स्वरूपाचे अनोळखी आहे अज्ञान आणि स्वरूपाचे अनोळख स्वरूप सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं न कळही आहे अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कारण त्रिभुवन आहे स्वर्ग वैकुंठ कैलास ब्रह्मलोक सत्यलोक मृत्यूलोक पाताळलोक हे अज्ञानाचं कार्य आहे का कळत हे अज्ञान आता चला जवळ येऊ आपण जवळ येऊ अगदी संकल्प तुझा का तू संकल्प काय तुझा संकल्प का तू संकल्प दोन्ही नाही दोन्ही नाही तुझा नाही तू नाही बर जाऊ दे तुझा नाही तू पण ते आहे ना नाही काय नाही संकल्प संकल्प नाही ना हा निश्चय झाला झालं मग
झालं साधूचं घर कळलं. संकल्प नाही झालं. आईच्या आईच्या नसं राहील जो 3 साली काढे आकाशाची आज्ञा नष्ट करणं का आकाशाच्या आकाश मला नाही. मग संकल्प कुठे? आणि हे व्यासांचं मनोगत आहे. आणि हे न कळवलं बाकी सगळे आज्ञाने ठरले. पुंडलिक आणि हे त्याकरता ऋषी मुनी साधू संत अरण्यात जाऊन बसले. माझ्या गुरूंनी घोळघर ज्ञान सांगितलं. आबाळ वृद्धाला सांगितलं. महापापी चंडाला दिकाला सांगितलं. आणि या ज्ञानाकरता अरण्यात जाऊन बसले. झाडपाला खाऊन बसले. नावी उघडी राहिली. चुकीचं नाही त्यांचं, पण ही जर नाही कळलं तर आवा म्हणायचे प्रकार हे काय करायला असं बोलायचं. कळतं का तुम्हाला घरातलं काय असतं?